नमस्कार, प्रतीक्षाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत 1 किलो मटणचा रस्सा कसा बनवायचा. छान झणझणीत लालसर रस्सा आणि छान अळणी रस्सा म्हणजेच अळणी सूप कसं बनवायचं. हे प्रमाण आपण 1 किलोच्या प्रमाणात पाहणार आहोत. तर व्हिडिओत शेवटपर्यंत थांबा. इथे मी स्वच्छ धुतलेलं छान 1 किलो मटण घेतलेलं आहे. मटणाला लावायसाठी मी इथे 2 चमचे इतकी हळद टाकलेली आहे. त्यानंतर 3 चमचे इतकं मी बारीक मीठ टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत मटण मसाला. मटण मसाला ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही मॅरिनेट करताना टाकू शकता किंवा जेव्हा आपण उकळी येते कालवणाला तेव्हा टाकला तरीही चालेल. आता यामध्ये आपण टाकणार आहोत छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मटणाला छान मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळीकडे आपला जो मसाला म्हणजे हळद, मीठ आणि जे आपला जो मटण मसाला आहे तो लागला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी छान याला मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि हे आपण अर्धा तास साईडला ठेवून देणार आहोत. छान मॅरिनेट झालं की मटण छान चविष्ट लागतं. तर तुम्ही बघू शकता छान सगळीकडे आपला मसाला लागलेला आहे. आता मटण शिजवण्यासाठी जो कांदा लागणार आहे, तो कांदा आपण बारीक चिरून घेऊया. तर इथे मी बारीक 2 कांदे घेतलेले आहेत. ते मी छान बारीक चॉप करून घेतलेले आहेत. प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते मटण कसं शिजवायचं. तर मी इथे कुकरमध्ये आज मटण शिजवणार आहे. त्यासाठी मी 1 लिटरचा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. तेल टाकताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. तेल छान तापलं की यामध्ये आपण जो चॉप केलेला कांदा आहे, तो आपल्याला टाकून छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा छान लालसर परतला गेला आहे. आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं, ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हीही कमी गॅस ठेवायचा आहे आणि लाल कांदा झाल्यानंतर जे मटण आपण मॅरिनेट केलं आहे, ते सगळं मटण आपल्या कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी कांदा लाल झालेला आहे आणि मी यामध्ये मटणही टाकलं आहे. आता उलटण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला कांद्याचं आणि तेलाचं कोटिंग आपल्या मटणाला करून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हालाही हे छान कोटिंग करून घ्यायचं आहे तेलाचं, जेणेकरून आपलं जे चिकन आहे सॉरी आपलं जे मटण आहे ते छान परतलं गेलं पाहिजे आणि ते करपलं नाही पाहिजे खाली. कांदा आणि तेलाचं कोटिंग झालं की एक 2 ते 3 मिनिटं छान ह्याला पाणी सुटून द्यायचंय. पाणी सुटलं की यावरती आपण एक प्लेट ठेवणार आहोत. तर प्लेट आपल्याला ठेवायची आहे कारण आपल्याला आतमध्ये वाफ तयार करायची आहे. आणि वरती आपण त्यावरती पाणी ओतणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपण ज्या भांड्यामध्ये मटण मॅरिनेट केलं त्यातलंच पाणी मी धुवून या डिशमध्ये ठेवलं आहे गरम करायला. पाणी गरम झालं की आपण हे पाणी आपल्या मटणमध्ये पुन्हा एकदा ओतून घेणार आहोत, जे की आपल्या मटणाला शिजण्यासाठी उपयोगी पडेल. तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे आणि खालीही छान पाणी सुटलं आहे आपल्या मटणाला. विदाऊट पाणी टाकता आपल्या मटणाला छान पाणी सुटलं आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असं पाणी सुटलंय. जर तुम्ही मटण पातेल्यामध्ये शिजवणार असाल तर तुम्ही या पाण्यावरती सुद्धा तुमचं मटण शिजवू शकता. पण मी हे मटण कुकरमध्ये शिजवणार आहे. त्यासाठी मी जे पाणी गरम केलं आहे ते पाणी मी कुकरमध्ये ओतून घेतलेलं आहे. अंदाजे 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी मी या 1 किलो मटणमध्ये ओतलेलं आहे. आता छान आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि मी आता काय करणार आहे की झाकण लावून या मटणाच्या एक 5 ते 6 शिट्ट्या कमी गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे. जेणेकरून माझं जे मटण आहे ते आतमध्ये शिजलं जाईल. मटण हे शिजायला थोडा वेळ घेतं त्यामुळे आपल्याला मिनिमम 5 ते 6 तरी शिट्ट्या करायच्या आहेत आणि जेव्हा उघडून बघताल जर शिजलं नसेल तर अजून 2-3 तुम्ही शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी झाकण लावलेलं आहे आणि छान 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपला अळणी रस्सा छान शिजलेला आहे. जेव्हा आपलं जी कुकरची हवा जाईल, सगळी हवा जाईल, तेव्हा आपण कुकरचं झाकण उघडून पाहणार आहोत. आता तुम्ही बघू शकता छानपैकी आपला अळणी रस्सा आणि जे मटण आहे तेही छान शिजलेलं आहे. मी तुम्हाला वरती काढून दाखवते. जेव्हा मटण शिजलंय हे कसं ओळखायचं? जेव्हा आपले जे हाडकं असतात मटणाची, त्यातून जे मांस असतं ते सुटलं म्हणजे आपलं मटण शिजलं. तुम्ही बघू शकता छान माझं मटण शिजलेलं आहे. एकदम मऊसूत हे मटण शिजलं होतं. मी तुम्हाला बाउलमध्ये रस्सा काढून दाखवते आणि आपलं
एक निम्म काम झालेलं आहे, कारण आपला अळणीचं जे सूप होतं, मटण अळणी सूप ते रेडी झालेलं आहे आणि खूप टेस्टी आणि सुंदर हे सूप झालेलं होतं. मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही केलं तर मीठही छान लागतं, म्हणजे कमी होत नाही आणि जास्तही मीठ होत नाही. त्यामुळे सुंदर ही रेसिपी झालेली आहे मटण अळणी रश्श्याची. नेक्स्ट आपण पाहणार आहोत, की आता झणझणीत लाल रस्सा कसा बनवायचा मटणाचा. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पातेलं मोठं बारीक घ्यायचं आहे. तर 1 किलोसाठी आमच्याकडे 5 व्यक्ती खायला होते. त्यासाठी मी एवढं मोठं पातेलं घेतलेलं आहे, जे की माझं 3 लिटरचं पातेलं आहे. त्यामध्ये मी जो आपण मटण शिजवलं होतं, ते मी ओतून घेतलं आपल्या कुकरमधून आणि आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मसाला, काळं वाटण मसाला. तर काळं वाटण मसाल्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. तिथून तुम्ही पाहू शकता. थोडक्यात तुम्हाला सांगते काय करायचंय. कांदा, आलं, लसूण आणि खोबरं छान असं आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर त्याची पेस्ट करून कढईत तेल टाकून त्यामध्ये लाल तिखट टाकून जे आपलं काळं तिखट असेल, मसाला असेल तो घरचा मसाला असेल तो टाकून आपल्याला छान हे वाटण परतून घ्यायचं आहे. या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही फुल रेसिपी पाहू शकता, की काळं वाटण कसं बनवायचं. हे काळं वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, त्याचं वाटण केलेलं आहे. अर्धी वाटी खोबरं, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 तुकडे आल्याचे घेतलेले आहेत आणि त्याचं मी वाटण केलेलं होतं. आता हे छान मिक्स झालं, की आपण कमी गॅसवरती ही भाजी उकळायला ठेवून द्यायची आहे. पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे घट्ट पातळ तुम्हाला जसं हवं आहे, तसं तुम्ही करू शकता. तर इथे मी तुम्हाला म्हटलं 5 माणसांसाठी मी हा रस्सा बनवत आहे. तर मी इथे 3 चमचे इतकं काळं तिखट घेतलेलं आहे. अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि अळणीला आपण मीठ टाकलं आहे. त्यामुळे मी इथे 1 टेबलस्पून मीठ वरतून टाकलेलं आहे. तर लाल झणझणीत रश्श्यासाठी या प्रमाणात तुम्ही मीठ, तिखट आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि वरतून जर हवं असेल तर तुम्ही मटण मसालाही टाकू शकता. पण मी इथे छान सूप अळणी सूप शिजवतानाच टाकलं होतं. त्यामुळे मी इथून वरती तो मसाला टाकलेला नाहीये मटण मसाला आणि नंतर यावरती छान कोथिंबीर पिसरून द्यायची आहे. सुंदर आपला झणझणीत मटणाचा रस्सा रेडी झाला आहे. खूप चविष्ट आणि टेस्टी लागतो. तर तुम्हाला काळं वाटणची रेसिपी माझ्या चॅनलवरती पाहायची आहे आणि यासाठीचे अंदाज सांगते यासाठीचा अंदाज. या 1 किलो रश्श्याचा अंदाज म्हणजे तुम्हाला 3 ते 4 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धी वाटी खोबरं, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 आल्याचे काप एवढं वाटण पुरेसं आहे 1 किलो रश्श्यासाठी. तर टेस्टी आपला अळणी मटण आणि छान असं लालसर सुंदर झणझणीत मटणाचा रस्सा रेडी झालेला आहे. तर सुंदर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही रेसिपी एन्जॉय करू शकता आणि चुलीवर बनवली तर अजूनच उत्तम. खूप चविष्ट लागते ही रेसिपी. नक्की ट्राय करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचं भरभरून प्रेम देत राहा. थँक्यू.